एका बाजूला पाहिलं तर कुशेडे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर हरकोल हा संघ फायनलीसाठी दाखल झालेत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक केलं जाईल. अगदी 2 षटकांचा सामना असेल. एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून राकेश रिकामे यांचं प्रेक्षेपण रिकामे प्रेक्षेपण करतायत. तरी कोणाच्या सचिव रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे प्रफुल यांच्या माध्यमातून नाणेफेकीचं कॉल केलं जाईल. मी यांना विनंती करतो. नाणेफेकीचा कॉल जातोय तो हरकोल संघाच्या बाजूने. काय प्लॅनिंग असेल, काय निर्णय असेल आपलं फायनलिस्ट मध्ये? नक्कीच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्हाला ह्या ट्रॉफीवर नाव कोरायचं आहे आणि आम्ही प्रयत्न करतोय. मागील वर्षी अपयश झालो होतो आणि मागील वर्षाचे चॅम्पियन आमच्यासोबत फायनलला आहेत, ते सुद्धा प्रयत्न करतील आणि आमच्या विभागातली टीम आहे, तर आम्ही नक्कीच गेम प्लॅन त्याप्रमाणे करू आणि त्यांना कमी धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. पण एका बाजूला पाहिलं तर आपण त्यांना कमी धावांचं आव्हान रोखण्याचा मानस असेल, पण जास्त लक्ष कुठल्या खेळाडूकडे असेल कुशेडी या संघाकडून? बघायला गेलं तर तसे सर्वांचाच गेम प्ले आम्हाला माहिती आहे आणि खूप चांगले खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा, परंतु आम्ही सुद्धा प्रयत्न करू, 2 हात करू आणि हा सामना विजय होण्याचा प्रयत्न करू. येस, आपल्यासोबत आहेत ते डिफेंडिंग चॅम्पियन विशाल भुवड, कर्णधार लिटिल सनी क्रिकेट संघ कुशेडेचे. विशाल, तुम्ही काय सांगाल? ट्रॉफी डिफेंड करायची आहे, कशा प्रकारचं प्लॅनिंग सकाळपासून चाललंय? प्लॅनिंग आता फायनलचा सामना आहे तर आम्ही 30 रन तरी मारू. समोरचा हरकोल संघ चांगलाच आहे. आम्ही भरपूर वर्ष त्यांच्यासोबत खेळलोय, समोर खेळलोय आणि खूप वर्ष आम्ही फायनल खेळलोय एकत्र. बघूया आता, आम्ही प्रयत्न करू की गेल्या वर्षी पण प्रथम नंबर मारला, ह्या वर्षी पण आम्ही पुन्हा पहिलाच नंबर घेऊन जाऊ. नक्कीच. आणि राज शिंदे सारखा युवा खेळाडू तुमच्या संघाकडून खेळतोय आणि तुम्ही त्याच्या गोलंदाजीला प्रत्येक वर्षी प्रोत्साहन देत असता, तर त्याच्या या अचूक टप्प्याच्या गोलंदाजीबद्दल काय सांगाल? कशा प्रकारचं मार्गदर्शन सिनियर प्लेयर्सनी राजला दिलंय? नाही, खूपच चांगलं गोलंदाजी करतो. कमी वयामध्ये एवढी चांगली गोलंदाजी आमच्या गावात अजूनपर्यंत कोण झाला नव्हता. पहिले 10-1 वर्ष सूरज मस्कर आणि योगेश मस्कर दोघेच गोलंदाजी करायचे. आता कुठे नवीन खेळाडू तयार झाले आणि राज ह्या 2-3 वर्षात तयार झालाय. खरंच खूप चांगली गोलंदाजी आहे. ह्याच्या पुढे पण तो चांगलीच गोलंदाजी करेल. नक्कीच. अगदी कुशेडी या संघाच्या कर्णधार थांबवतोय. अनेक मान्यवरांना माहिती आहे 7वा पर्व आहे, पण या 7वा पर्वापर्यंत अजूनपर्यंत कुठला संघ नाही आहे की आपला गड अबाधित ठेवलाय. एकमेव संघ अगदी आपला संघ नाव ठेवण्याचा कारनामा करतोय, तो कुशेडे संघ. कुशेडी या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आतापर्यंत अनेक पहिल्या सत्रापासून अनेक वेगवेगळे संघ आपल्याला मिळालेत. आता मात्र कुशेडी संघाला एक विशेष गोष्टी सांगतोय की या संघ गावामध्ये कधी जर आपण गेलात तर ट्रॉफी ठेवण्यासाठी जागा नाही आहे. एवढं मोठं नाव त्याने कमवलंय. अजून देखील तुमच्या संघासाठी खूप शुभेच्छा आणि आयोजनाबद्दल एकदा आपण बोलावं. 7व्या पर्वाबद्दल आपण दुसऱ्यांदा पदार्पण करताय, त्याबद्दल 2 शब्द बोलावं. आयोजन तर खूपच चांगलं होतं. गेल्या वर्षी पण आयोजन खूप चांगलं होतं, पण गेल्या वर्षी मैदान एवढं चांगलं नव्हतं. पण ह्या वर्षी खूप चांगलं आयोजन आणि मैदान पण एवढं चांगलं बघायला भेटतंय. आम्ही पहिल्यांदाच इकडे खेळायला आलोय आणि मी मराठी रायगड प्रतिष्ठानचं खूप अभिनंदन करतो की आम्हाला खेळायला इथं संधी दिली आणि पुढच्या वर्षी पण आम्हाला संधी देणार. मला वाटतं पहिली जेव्हा टुर्नामेंट कॉल पडला तेव्हा फोन आलेला की तुमची टीम ठेवणार ना, तर आम्ही हा ठेवणार. तर पुढच्या वर्षी पण आम्ही हीच अपेक्षा असेल की पहिलं प्राधान्य आम्हाला देणार ते. नक्कीच. अगदी ऍडव्हान्स 365 दिवस अगोदर ऍडव्हान्स बुकिंग झालंय, म्हणजे काय चांगली आयोजन पाहायला मिळतंय. तर रायगड मी मराठी प्रतिष्ठानचं कुशेडी या संघाची सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. 2 षटकांचा सामना आहे. चला विशाल भुवड, लवकर मैदानात बॅट घेऊन उपस्थित राहायचंय. आपण पाहतोय फायनल आहे ती यंगस्टार क्रिकेट संघ हरकोलकोंड विरुद्ध लिटिल सनी क्रिकेट संघ कुशेडे. मी सेमीफायनल मध्ये पराभूत झालेल्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की प्लीज माईक जवळ संपर्क साधायचा आहे. बोरवली संघाचे कर्णधार शैलेश रेवाळे आणि आताच ऐनोली संघाचे कर्णधार शैलेश, दोघांनाही विनंती आहे की प्लीज माईक जवळ संपर्क साधायचा आहे. नक्कीच. प्रथमेश सर, विनायक बोवड साहेब या रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे सदस्य आहेत, त्यांच्या माध्यमातून अगदी टीमला फायनल साठी मात्र 24 टी-शर्ट त्यांनी दिले गेले आहेत. धन्यवाद. लाख मोलाचं सहकार्य असेल संघाला. आपण जाऊया फायनल कडे. एक मोठा थरार, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन 2026 7व्या पर्वाचा कुठला संघ ठरला जातोय? एका बाजूला पाहिलं तर कुशेडे संघ, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर हरकोल संघ.
तसेच रायगड भीमराडी प्रतिष्ठान आयोजित मानाचा चषक शिवमय चषकामध्ये प्रथम क्रमांकाचं तब्बल 25,000 रुपयांचं पारितोषिक देणारे माननीय श्री संतोषजी आमरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी एकदा रायगड भीमराडी प्रतिष्ठानकडून आमरे साहेबांचं सहर्ष स्वागत करतो. मी त्यांना विनंती करतो की मंचावरती स्थानापन्न व्हायचंय आणि आपल्या या फायनलच्या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. सामन्यामध्ये फायनलला पोहोचलेले दोन संघ आहेत ते म्हणजे कुशेडे विरुद्ध हरकोलकोंड. तसेच सेमीफायनल मध्ये लॉस झालेल्या दोन्ही कर्णधारांना एक विनंती आहे की प्लीज माईक जवळ संपर्क साधायचा आहे. येस, 2 षटकांचा सामना असेल, फायनल 2 षटकांची. येस, मैदानामध्ये खेळत असलेल्या इतर खेळाडूंना एक विनंती आहे की फायनल आहे, प्लीज मैदानातून थोडस साइड ला व्हायचंय, सहकार्य करायचंय. यस मेरे प्यारे दोस्तों, वहां पे जो खेल रहे हैं उनको एक रिक्वेस्ट है कि ये फाइनल है, फाइनल के लिए प्लीज थोड़ा मैदान के बाहर अपना क्रिकेट के लिए. एक 12 मन पाठवायचा मित्रांनो. सकाळपासून लाख मुलाचं सहकार्य केलात. कुशेडे संघ या संघाला विनंती करतो आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर हरकोल या संघाला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिलं षटक हाताळण्यासाठी अजय, त्याला मात्र सामना करे सूरज. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषे पार येतोय खणखणी. सूरजच्या बॅट मधून फायनलिस्ट मध्ये चौकार. दाखवलाय पुन्हा एकदा तो अजय वरती. अजयच्या खांद्यावरती एक मोठी जबाबदारी. फायनल मध्ये सूरज मस्करचा सामना करायचा आहे तो अजयला. नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे तो विशाल भुवड. बघूया सूरज पुन्हा एकदा सज्ज अजयच्या समोर. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आणि रिव्हर्स स्वीप चालली आहे पॉइंट आणि पॉइंटच्या दिशेने जात असताना 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न. यश 2 धावा पूर्ण करण्यात यश सुद्धा आलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आपल्याला सूरज मस्कर कडून आणि 2 चेंडू आणि धावा झाल्यात त्या 6. सूरजची इथे फटकेबाजी तुम्ही पहा, कारण हा आहे सितारा कुशेडे गावचा. खरोखरच आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी यावेळी फायनल मध्ये करतोय गेल्या वर्षीचा मालिकावीर ठरलेला हा खेळाडू अष्टपैलू सूरज मस्कर. सूरज मस्कर देखील चांगली फलंदाजी पाहायला मिळते. एक चौकार पाहायला मिळाला. रिव्हर्स शॉट मध्ये त्याची 2 धावा आल्या. या धाव संख्येबरोबर 2 चेंडू मध्ये वैयक्तिक धाव संख्या होती ती 6 सूरजची आणि संघाची देखील धाव संख्या होती 6. पाहूया काय अगदी मोठा फटका प्रहार. सूर्यकुमार यादवच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक केले या गोलंदाजाने. बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. मात्र कमबॅक मानावं लागेल. फायनलिस्ट मध्ये चांगला अजय मात्र नेत्रदीप गोलंदाजी, आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. स्तब्ध ठेवलंय ते सूरजला. सूरज देखील चांगली फलंदाजी करतोय. अजयने मात्र कमबॅक केलाय. स्लोअरची गोलंदाजी, यार्करची गोलंदाजी मात्र लेग साईडला फाईन दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण. एकच धावेवरती समाधान मानता संघाची मात्र वाढती धाव संख्या होती ती 7. चला धावसंख्या झाली आहे ती 7. बघूया आता विशाल वरती करेल का अजय मात, कारण सूरज मस्कर आता येऊन पोहोचलाय नॉन स्ट्रायकर एंडला आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाजीसाठी आहे तो विशाल भुवड. कर्णधार विशाल भुवडने खरोखरच नावाला साजेशी अशी कामगिरी आजच्या दिवसभर आपल्या संघासाठी केली आणि आता मात्र फायनलच्या या मॅच मध्ये चांगला फिनिश करून देण्यासाठी पुन्हा एकदा सलामीला आलाय तो विशाल भुवड. बघूया आपल्या संघासाठी राईट हँड बॅटर सामना असेल तो अजयच्या समोर. अजय गोलंदाजी मार्कवर सज्ज. त्याला मात्र सामना करेल तो विशाल. अगुटप्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. हो हो, झेल मात्र धरणीला दान केली जाते आणि जातोय 1 बाउन्स विशालच्या बॅट मधून. ब्रँडेड चौकार डीजे. बघूया आता विशालची एक निर्णायक कॅच या ठिकाणी मात्र झाली आहे ड्रॉप. कॅच छोडो मॅच छोडो असं म्हटलं जातं ना. पंचांचा इशारा काय राहतो या ठिकाणी? चौकार. या चौकाराबरोबर धाव संख्या मात्र होती ती 11. मापक अशी फलंदाजी. ओहो, ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर नाही. एकाच धावेवरती समाधान मानतात. या एकेरी धावेबरोबर संघाची मात्र वाढती धाव संख्या होते ती 12. तब्बल पहिला षटक मात्र प्रगतीपथावर असताना 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर कुशेडे या संघाची मात्र धाव संख्या होती ती बिनबाद 12. आता मात्र प्रथमेश सर जर पाहिलं ना
तर हरकोली या संघासमोर कमीत कमी 30 ते 35 धावांचं आव्हान कुशडे या संघाला ठेवावं लागेल, कारण त्यांच्याकडे देखील रॉबिन सारखा एक फलंदाज आहे, आयुष सारखा देखील एक फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहेत. म्हणजे तेच कदाचित कुशडे या संघाचे प्लॅनिंग असू शकतात फायनल मध्ये. नक्कीच अविनाश सर, कुशेडे असेल, हरकोलकोंड असेल, नक्कीच एकाच विभागातील संघ आणि एकाच विभागातील असल्यामुळे मला वाटतं अगदी लहानपणापासून एकमेकांसोबत क्रिकेट खेळत असलेले सर्व क्रिकेटर आता मात्र फायनल मध्ये आमने सामने. यावेळेला सामना आहे तो विशाल भुवडच्या समोर आयुष शिंदेचा. बघूया आयुष आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय प्रगतीपथावर असताना. यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू चाललेला विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु विकेट किपर कडून सुद्धा झेल होतोय मात्र ड्रॉप, आणि दुसरी सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे ती विशाल भुवडला. लगातार 2 बॉल मध्ये 2 कॅचेस ड्रॉप झालेत त्या विशाल भुवडच्या. खरं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, पकडो कॅचेस जितो मॅचेस. आता मात्र कुठेतरी सुवर्ण संधी होती, 2 सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्या होत्या गोलंदाजाने. आयुषने देखील पहिल्या चेंडूवरती सुवर्ण संधी झेलची उपलब्ध करून दिली होती, पण किपर कडून ती चुकी झाली. येणारी चुकी मात्र किती महागात पडते. स्ट्राईक थोडीशी रोटेट झाले, ही देखील सुवर्ण द्या. अगदी थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय, 1 धाव संख्या मिळते. एकेरी धावे बरोबर संघाची वाढती धाव संख्या होते कुशडे या संघाची 14. कारण अगदी पाहिलं तर हरकोली या संघाने प्रॉमिस केलं, यात प्रॉमिस ते आहे की आम्हाला या चषकावरती आमचं नाव कोरायचं आहे. ते प्रयत्न मात्र त्यांनी सक्सेसफुल करून ठेवलेत. एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं जाईल, पण मोठ्या ट्रॉफीवरती नाव आपल्याला कोरायचं आहे, आणि तेच प्रयत्न मात्र चालू आहेत ते हरकोली या संघाकडून. पण कुशेडे संघ देखील एक बलाढ्य संघ आहे. अगदी माफक अशी फलंदाजी करतायत सलामीवीर जोडी सूरज आणि विशाल. मानवाला गेल तब्बल धाव संख्या मात्र होती ती 14. निर्धाव चेंडूची सांगता होते. आपल्याकडे स्ट्राईक घेण्यासाठी एखाद्या खेळाडूला मात्र आत्महत्या करावी लागते. प्रथमेश सर, जर पाहिलं ना तर क्रिकेटमध्ये एखाद्या साथीला साथ दिली जाते, रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी जाते, पण भावकीमध्ये आणि गावकीमध्ये जमिनीचा विषय आल्याच्या नंतर मात्र कुठेतरी कंजूशी केली जाते. पण मात्र मोठा हादरा बसला जातोय आणि माघारी परतावं लागतंय ते विशाल. सर, क्रिकेट हा फक्त गेम नाही तर हे मुलांचं प्रेम आहे, आणि या प्रेमापोटीच नक्कीच आपली विकेट सुद्धा सॅक्रिफाईस केली कॅप्टन विशालने, कारण त्याला स्ट्राईक एंड वरती ठेवायचं होतं ते सूरज मस्करला, कारण हा आहे त्यांचा गेम चेंजर. कुशेडे संघाकडून खरोखर सुरेख अशा फटकेबाजीसाठी ओळखला जातो तो सूरज मस्कर आता मात्र जाऊन पोहोचलाय स्ट्राईक एंड वरती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे तो अष्टपैलू आयुष. सामना असेल तो सूरज समोर. पुन्हा एकदा यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने, आणि हा पुन्हा एकदा बीट करून फिल्डरला चेंडू जातोय. थर्डमॅनच्या दिशेने जात असताना 2 धावा काढण्यात यश मिळालंय ते सूरज मस्करला. यस, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली राज आणि सूरजच्या जोडीकडून, आणि संघाची वाढती धावसंख्या आता झाली आहे ती 16. अगदी 4 चेंडू हाताळले गेले दुसऱ्या षटकातील. धाव संख्या मात्र होती ती 16. 2 चेंडूचा मात्र पहिल्या इनिंगचा सामना बाकी आहे, आणि स्ट्राईक एंडला येऊन ठेपतोय तो सूरज. सूरजच्या बॅट मधून अगदी एक चौकार पाहायला मिळालाय. कदाचित सर्व मान्यवरांची, सर्व खेळाडूंची अपेक्षा असेल की सूरजच्या बॅट मधून एखादा षटकार असेल, पण पाहूया हा धाडस करतोय काय. पण आयुष मात्र गोलंदाजीतून वर्चस्व करतोय. नक्कीच प्रयत्न केलाय, अगदी फायनल जातोय, किपरच्या मागून चेंडू येतोय खणखणीत. सूरजच्या बॅट मधून दुसरा चौकार. डीजे वाडीचे समाजसेवक ज्याने आपला माणूस म्हणून ओळख करून ठेवले ते निलेश दादा यांचं मात्र आगमन झालंय. रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एक शेवटचा चेंडू मात्र शिल्लक. स्ट्राईक एंडला असेल तो सूरज, आणि धाव संख्या मात्र होते ते कुशडे या संघाची तब्बल 20 ही धाव संख्या. एक मात्र षटकार आला तर तब्बल 26 ही धाव संख्या असू शकते. एक चौकार आला तर 24 ही धाव संख्या असू शकते. किती धावांपर्यंत मात्र मजल मारतोय पाहूया. या चेंडूवरती प्रहार केलाय, पण मात्र उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षण मात्र झेलच्या खाली. काय समीकरण होते, झेल मात्र धरणीला दान केली जाते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय, आणि 2 धावेवरती समाधान मानतात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कुशळी या संघाची मात्र धाव संख्या होती ती 22-22 एक इनिंगच्या समाप्तीनंतर. नक्कीच या मॅच मध्ये मोठी रंगत वाढवली होती ती क्षेत्ररक्षकांनी, आणि क्षेत्ररक्षकांकडून झाली इथे चुकी, आणि 3 झेल मात्र इथे ड्रॉप झालेत, आणि संघाची धावसंख्या आता 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. आता 23 धावांचं मोठं आव्हान असणार आहे ते यंगस्टार क्रिकेट संघ हरकोलकोंड संघासमोर. आजचं हे आयोजन ज्यांनी केलं ते आयोजक म्हणजे आपले रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे सर्व शिलेदार, आणि या रायगड मी मराठी प्रतिष्ठानने आयोजित केलेला शिवमय चषक, शिवमय चषकाचं हे 7वं पर्व, आणि या 7व्या पर्वामध्ये सुद्धा मला
मला समालोचन करण्याची इथे संधी दिली त्याबद्दल मी संपूर्ण रायगड मी मराठी प्रतिष्ठानचा खूप खूप आभारी आहे. आणि याच माझ्या रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या रॉयल कुटुंबासाठी मी एक कविता सादर करतो. प्लीज सर्वांना विनंती आहे की लक्ष देऊन ऐका. अविश्वसनीय ध्येय ज्यांचं कार्य आहे महान, अविश्वसनीय ध्येय ज्यांचं कार्य आहे महान, शिलेदार लहान असो वा मोठा सर्व जात समान, असं हे आपलं रायगड मी मराठी प्रतिष्ठान, असं हे आपलं रायगड मी मराठी प्रतिष्ठान. सामाजिक कला क्रीडा सगळीकडेच योगदान, सामाजिक कला क्रीडा सगळीकडेच योगदान, अनेक विभागातील माणसं जोडली आहेत छान, असं हे आपलं रायगड मी मराठी प्रतिष्ठान, असं हे आपलं रायगड मी मराठी प्रतिष्ठान. गरिबांसाठी विद्यार्थ्यांसाठी रुग्णांसाठी करतात जीवांचं रान, गरिबांसाठी विद्यार्थ्यांसाठी रुग्णांसाठी करतात जीवांचं रान. शिवमय चषकामध्ये समालोचन करताना मला सुद्धा आनंद होतोय खूप छान, मला सुद्धा वाटतंय खूप छान, असं हे आपलं रायगड मी मराठी प्रतिष्ठान, असं हे आपलं रायगड मी मराठी प्रतिष्ठान. धन्यवाद. जाऊया मॅच कडे. अविनाश सर, ओव्हर टू यू. हॅलो, नक्कीच एक प्रथमेश सरांसाठी जोरदार टाळूया. खूप छान लेखणी त्यांनी केलंय. अगदी आवाज देखील सकाळपासून त्यांचा गोड ऐकताय. अगदी सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल करायची आहे. मी विनंती करतो हरकोल या संघाला. तब्बल धाव संख्या मात्र बनवायची आहे ती 12 चेंडूमध्ये आवश्यकता असेल ती 23 या धाव संख्येची. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. कुशडे या संघाला मात्र हरकोल या संघाला 22 धावांपर्यंत थांबवायचं आहे. एका बाजूला मोठी लढत द्वंद्व युद्ध पाहायला मिळेल शिवमय चषक 2026 मध्ये. एका बाजूला पाहिलं तर हरकोल, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कुशडे संघ. कुठला संघ विजय होतोय, कुठला संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला जातोय. एका बाजूला पाहिलं तर कुशडे संघ आपलं गड राखण्याचा मानस ठेवतोय काय, दुसऱ्या बाजूला मात्र एक नवीन संघ मिळालाय तो या स्पर्धेमध्ये हरकोल संघ 2026 मध्ये. नक्कीच डिफेंडिंग चॅम्पियन लिटिल सनी क्रिकेट संघ कुशेडे आणि त्यांच्या समोर आहे आजच्या दिवसामध्ये आम्ही ही ट्रॉफी घरी घेऊन जाणार म्हणजे जाणार असं मानस मनाशी धरून आलेला रॉबिनचा संघ, तो म्हणजे यंग स्टार क्रिकेट संघ हरकोल कोंड. चला वळूया मॅच कडे. सामन्याला करायची आहे सुरुवात. 2 षटकांचा सामना असेल आणि 12 चेंडू मध्ये आता धावा हव्या आहेत त्या 23 धावांचं मोठं टार्गेट आणि 23 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी पुन्हा एकदा सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे आयुष आणि आयुषच्या जोडीला आहे तो अजय, ज्याच्या नावातच जय आहे असा अजय. यावेळेला फटकेबाजीसाठी सलामीला उपस्थित आणि सामना करेल तो मात्र एका मोठा खेळाडू, गेम चेंजर म्हणून ज्याला ओळखलं जातं तो सूरज मस्कर. गोलंदाजी मार्कवर सज्ज सुरत, त्याला सामना करेल आयुष. अगदी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण देखील अचूक सजवलं गेलंय. 1 धाव संख्या मिळते. आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मात्र थांबवलं जात आहे ते अगदी अजयला आणि 1 धाव संख्या मिळते. एकेरी धावे बरोबर हरकोल या संघाचं स्कोर बोर्ड मात्र शुभारंभ होतोय. आता मात्र समीकरण असेल ते 11 चेंडू मध्ये आवश्यकता असेल ती 22 या धाव संख्येची. अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. प्रथमेश सर जर पाहिलं तर सूरजला निर्धाव चेंडू टाकाव्या लागतील. आपल्या समोर देखील आयुष एक बलाढ्य खेळाडू आहे आणि सूरज देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. अगुटप्प्याचे चेंडू अगदी पंच मात्र आमच्याकडे वळत आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये पंचांना देखील कवायत करावं लागते. अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये मिळते आणि संघाची मात्र वाढती धाव संख्या होते ती 2. पंच देखील अगदी गोलंदाजाला दंडित करतील. 1 चेंडू मात्र एक्स्ट्रा फेकावा लागेल. नक्कीच धावसंख्या झाली आहे ती 2. आता पुन्हा एकदा सज्ज आहे तो आयुष शिंदे. यावेळेला रिस्पेक्ट दिलाय चेंडूला आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईक एंड वरती आता जाऊन पोहोचलाय तो अजय. आपण पाहतोय जसा जसा सामना फायनल कडे जातोय तसे जशी मैदानामध्ये प्रेक्षकांची उपस्थिती वाढत चालली आहे. हरकोल कोंडच्या संघाला समर्थन देण्यासाठी मला वाटतं त्यांची सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली आहे. तसेच कुशेडे संघाकडून सुद्धा आपण पाहू शकतो की दरम्यानच्या दिशेने त्यांची संपूर्ण टीम त्या ठिकाणी उपस्थित. पुन्हा एकदा सज्ज आहे तो सूरज मस्कर. सामना करेल अजयचा. यावेळेला अजयच्या बॅट मधून इनसाइड आउटचा क्लासिक फटका आणि फटका चाललाय कव्हरच्या दिशेने चौकारासाठी. हा येतोय प्रतिष्ठान स्पेशल ब्रँडेड चौकार. एका बाजूला पाहिलं तर वरती जो विश्वास दाखवला जातो ना त्या रॉबिनला मात्र शाबासकीची थाप द्यावी लागेल. रॉबिन देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे. फायनलिस्ट मध्ये देखील प्रत्येक सामन्याकडे विश्वास दाखवला जातो अजय वरती. मूर्ती लहान पण कीर्ती महान मध्ये फायनलिस्ट मध्ये करतोय अजय. मानवा लागेल सूरज या गोलंदाजाला देखील कुठल्याही गोष्टीचं टेन्शन न घेता चौकार लगावला गेला. कुठेतरी आपला पाय एखादा बाहेर काढलाय आणि ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने. 1 धाव संख्या मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, पाहूया काय तू चलमया. त्याच्यामध्ये मात्र थांबावं लागतंय आणि एका धावेवरती समाधान मानताच अगदी तब्बल धाव संख्या मात्र होती ती 8. आता मात्र कोण कोणाची लावतोय वाट. अनेक प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. एका बाजूला पाहिलं तर कुशेडे संघ, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर हरकोल कोंड संघ. कुठला संघ विजयी होतोय
अनेक प्रेक्षक देखील सोडले गेले संध्याकाळच्या सत्रामध्ये, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्ट्राईक एंडला आहे येतो अगदी हुकमी एक हो प्रहार केलाय. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, आणि जो कोणी आम्हाला नडेल त्याचा चेंडू पाठवतोय ढगात. काय फलंदाजी मानावं लागेल या फलंदाजाला. अचूक फलंदाजी होते ती आयुषची. या षटकाराबरोबर संघाची मात्र वाढती धाव संख्या होते ती 15. ज्या कर्णधाराने प्रॉमिस केलंय की माझा या चषकावरती नाव कोरलं जाईल, पण तो अगदी थोडीशी धाव संख्या मात्र बाकी आहे. आधी प्रयत्न चालू आहेत. पहिल्या षटकातील मात्र एक चेंडू शिल्लक. सुरतच्या गोलंदाजी महागडी गोलंदाजी प्रथमेश सर पाहायला मिळते फायनलिस्ट मध्ये. दडपण येतोय. यस दडपण येतोय, परंतु एका साइडला गावकरी होत आहेत खुश, कारण फटका मारतोय आयुष आणि आयुषच्या बॅट मधून हा आणखीन एक ब्रँडेड चौकार. अप्रतिम अशी फटकेबाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो हरगोलकोंडचा राईट हँड बॅटर आयुष शिंदे. नक्कीच आयुषला मात्र मानावं लागेल. काय फलंदाजी, नेत्रदीप फलंदाजी. कारण म्हटलं जातं ना, तहान मला लाटेची आहे, तहान मला लाटेची आहे, थेंबावर भागणार नाही. अनेकदा हरेन पण आई शपथ जिंकल्याशिवाय राहणार नाही, जिंकल्याशिवाय राहणार नाही. अशी मात्र फलंदाजी पाहायला मिळते ती हरकोल या संघाची सलामीवीर जोडीकडून. मापक अशी फलंदाजी होते, नेत्रदीप फलंदाजी. आयुष शिंदे यांना मात्र 501 रुपयाची रोख रक्कम देतात ते सन्माननीय आदरणीय विजय गुलामडे साहेब यांच्या माध्यमातून 501 रुपयाची रोख रक्कम. संध्याकाळचा सत्र चालू झाला आणि एटीएम मात्र उघडलं गेलंय. मनोबळ मात्र वाढवलं जाते ते या खेळाडूचं. आता मात्र 6 चेंडू मध्ये तब्बल आवश्यकता असेल ती 4 धाब्यांची. स्ट्राईक एंडला आहे तो अजय. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. विजयी षटकार मानावं लागेल. फायनली चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन रायगड मी मराठी प्रतिष्ठानचा ठरला जातोय तो हरकोलकोंड संघ. अभिनंदन अभिनंदन. डीजे